आगामी काळात गणेशोत्सव, विसर्जन सोहळा तसेच ईद ए मिलादुन्नबीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। या सणांदरम्यान पारंपरिक मिरवणुकीत डीजेच्या गोंगाटाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। मात्र यावर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी काही नियम व अटी घालून देण्यात आल्या आहेत। या नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच डीजे मालक आणि गणेश मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घ्यावा, असे स्पष्ट आवाहन गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी केले आहे। त्यांनी सांगितले की ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होतो। विशेषतः शाळा, रुग्णालय व शासकीय कार्यालयांच्या परिसरात डीजेच्या आवाजाचा दुष्परिणाम होतो। त्यामुळे न्यायालयाने आखून दिलेल्या गाईडलाईन्सचे पालन करणे बंधनकारक आहे। तसेच कोणतेही मंडळ किंवा डीजे मालकांनी नियम भंग केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे। सर्व गणेशोत्सव मंडळ, सर्व ईद ए मिलादचे मिरवणुकीचे आयोजक, त्याचप्रमाणे सर्व डीजे चालक मालक यांची मीटिंग घेऊन आपण त्यांना सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत ध्वनी प्रदूषण संदर्भाने, त्या संदर्भाने सर्वांना सूचना दिल्या आहेत। आणि डीजे असेल, साऊंड सिस्टीम असेल किंवा इतर काही वाद्य प्रकार असतील, त्याच्यामुळे जे ध्वनी प्रदूषणचे जे नियम आहेत त्याचे कुठेही उल्लंघन होणार नाही, सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत। त्याचप्रकारे आपण जर कोणी त्याचे उल्लंघन केले तर आपले नॉईज लेवल मीटर्ससुद्धा आपले रेडी आहेत आणि त्यांच्यावरती तशी लिगल कारवाई करण्यात येणार आहे। त्यामुळे ध्वनी प्रदूषण नाही होणार, त्याचे उल्लंघन कुठे नाही होणार, यासाठी गोंदिया पोलिसांनी पूर्ण तयारी केलेली आहे। गावमाता न्यूजकरिता राधाकिशन चुटे, गोंदिया।